बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरात पपई असते आणि तशीच ठेवून ती खराब होते, पण कोणी सुद्धा खात नाही त्याला. तर आज आपण अशाच पिकल्या पपईपासून एक मस्त असा पदार्थ बघणार आहे, जे की तुमचे घरातले आहे ते लहानापासून ते मोठ्यापर्यंत आवडीने खातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिकल्या पपईपासून हलवा. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट अशी बनणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. पपईचा हलवा बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो एवढी पपई घेतलेली आहे. अशा प्रकारे त्याची साल काढून घेतलेली आहे वरची आणि बारीक असं तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे. तर आपल्याला इथं तुकडेच करायचे आहेत. आता इथं त्यासाठी इथं मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे. तर गोडीचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार करू शकता. तुमची पपई कितपत गोड आहे त्याच्यानुसार. आता इथं मी 6 टेबलस्पून एवढी दूध पावडर घेतलेली आहे. जर का तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही खवासुद्धा घालू शकता. खवा नसेल तर काहीच नाही घातलं ना तरी पण हा हलवा खूप छान असा होतो. तर चला आता आपण हलवा करायला घेऊया. तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई थोडीशी गरम झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये जी पपईचे तुकडे होते ना ते आपण घालून घ्यायचे आहेत. तर लक्षात ठेवायचं आपल्याला मिक्सरमध्ये अजिबात फिरवायचे नाही, अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. इथं आता मी गॅसची आच कमी केलेली आहे आणि कमी आचेवरच आपल्याला जी पपई आहे छान अशी मॅश करून घ्यायची आहे. शिजवता अशा प्रकारे चमचे साहाय्याने छान अशी मॅश करून घ्यायची आहे. इथं ही जी पपई आहे ते शिजता अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेली आहे. तर शिजताच आपल्याला अशी मॅश करून घ्यायची आहे. तर इथं आपल्याला अजून ही जी पपई आहे छान अशी शिजवून घ्यायची आहे. जोपर्यंत चांगली शिजत नाही किंवा जोपर्यंत जे पाणी आहे त्याच्यातलं जे आटत नाही तोपर्यंत आपलं ही पपई आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून जे हलवा आहे ना छान अशी त्याला टेस्ट येईल. 5 मिनिटं झालेले आहेत आणि इथं मी पपई अशा प्रकारे शिजवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मॅश करून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला ही साखर घालायची आहे. तुमची किती गोड आहे पपई त्याच्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ही साखर घातल्यावर अजून त्याला पाणी सुटेल. तर बघू शकता अजून हे जे मिश्रण आहे ते पातळ होतं. आता ह्याच्यामध्येच आपल्याला जी मिल्क पावडर घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे छान अशी आपल्या हलव्याला टेस्ट येते. आता मिल्क पावडर पण छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्याला हा जो पपईचा हलवा आहे ना छान असा शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत चांगला दाटसर होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे आता शिजवून घ्यायचा आहे आणि कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून छान असा शिजेल. इथं बघू शकता जी साखर घातली होती ना ती आता पूर्णपणे आटत आलेली आहे आणि आपला हलवा आहे ना तो आता तयार होत आलेला आहे. मस्त असा वास सुटलेला आहे. आता इथं आपल्याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे. तर बघू शकता दूध पावडर घातल्यामुळे छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि छान अशी टेस्ट लागते. इथं बघू शकता अशा प्रकारे आता हलवत आपल्याला जो तुम्ही तर बघू शकता ते टेक्स्चर मस्त असं दाणेदार झालेलं आहे. हे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे काय होतं की पाणी एकीकडे आणि जे पपईचे तुकडे असतात ना ते एकीकडे होते. त्याच्यामुळे मिक्सरमध्ये न फिरवता आपल्याला अशा प्रकारेच मॅश करून घ्यायचा आहे, जेणेकरून छान असा आपला हलवा आहे तो दाणेदार होतो. जसा गाजरचा हलवा असतो ना तशाच प्रकारे हा हलवा आहे तो तयार होतो. तर चला आता मी असाच हा हलवा आहे तो हलवून घेते. इथं बघू शकता आपला जो पपईचा हलवा आहे तो बऱ्यापैकी आता तयार होता आलेला आहे. आता या स्टेजला काय करायचं आपल्याला, इथं मी 1 चमचा तूप घालत आहे. तर स्टार्टिंगला न घालता आपल्याला जेव्हा आपला हलवा तयार होतो ना त्यावेळेस तूप घालायचं आहे, जेणेकरून छान असं त्याचं टेक्स्चर होतं. आता इथं मी 1 चमचा एवढं घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेते. आता ह्याच्यातच चवीनुसार थोडीशी मी वेलची पूड घालत आहे चवीसाठी. ती पण छान आता मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला जर विलायची पावडर नसेल आवडत असंच तुम्हाला खायचा असेल हलवा तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा खाऊ शकता. तर बघू शकता कढई असं जो हलवा आहे तो छान असता कढई सोडायला सुरुवात झालेली आहे. आता ह्या स्टेजला मी काही काजू बदाम घेतलेले आहेत ते घालून घेते आणि थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत. आता थोडे घालून घेतलेले आहेत. पटासा हा आपला तयार होतो. इथं बघू शकता आपला पपईचा हलवा आहे तो तयार झालेला आहे. मस्त असं त्याचं टेक्स्चर झालेलं आहे आणि कलर पण बघू शकता मस्त आलेला आहे. इथं मी गॅस बंद करून घेते आणि सर्विंग बाउलमध्ये हलवा आहे तो काढून घेते. झटपट आपला इथं पपईचा हलवा तयार झालेला आहे. खूप छान अशी टेस्ट लागते. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा पपईचा हलवा करून बघा. तुमची सुद्धा मुले आवडीने खातील. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.